आई माऊलीचा उदो उदो. मंडळी नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण चाललो आहोत कार्ले डोंगरावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी. एकविरा मातेचे मंदिर लोणावळ्यापासून साधारण 11 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्याच्या पुढे कार्ल्या फाट्यावरनं आतमध्ये आपणास विहेरगावकडे जावं लागतं. पुण्यापासून 50 किलोमीटर तर मुंबईपासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. श्री एकविरा देवी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि जागृत अशी आदिशक्ती आहे. ही देवी आगरी, कोळी, भंडारी तसेच इतर महर्षीय समाजाची कुलदेवता आहे. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः 500पेक्षा जास्त पायऱ्या आहेत. कार्लेगडाच्या मध्यापर्यंत आता आपणास वाहनाने सुद्धा जाता येते. पार्किंगमध्ये गाडी लावून आपण पुढे साधारण 200 ते 250 पायऱ्या चढून मंदिरापर्यंत पोहोचतो. पावसाळ्यातील इथले वातावरण खूपच आल्हाददायक असते. हिरवाईने नटलेल्या सह्याद्रीच्या या डोंगर रांगात देवीचे मंदिर वसलेले असून लहान मोठे अनेक धबधबे डोंगरावरून ओसांडून वाहत असतात. मंडळी नमस्कार. आई एकविरेच्या दर्शनासाठी या कार्ल्याच्या डोंगरावर आलो आहे आम्ही. या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास आई एकविरेचं दर्शन होणार आहे. बोला एकविरा आईचा उदो उदो. मंदिराच्या शेजारी असणाऱ्या या कातळकड्यात सुंदर लेणी कोरलेली आहेत. येथील नक्षीदार कोरीवकाम केलेले चैत्यगृह आपलं लक्ष सहज वेधून घेते. ही प्राचीन बौद्धकालीन लेणी पाहण्यासाठी आपणास 25 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आकारले जाते. मित्रहो, या पायऱ्या चढून आपण आता मंदिराच्या जवळ पोचत आहोत. आपण देवीचे दर्शन घेऊया आणि इथला निसर्गरम्य परिसरसुद्धा पाहूया. मंडळी नमस्कार. कार्ल्याच्या या डोंगरावर एकविरा आईच्या मंदिराजवळ मी पोचलो आहे आता. हे मागे तुम्हाला मंदिर दिसत असेल एकविरा आईचं. त्याच्याच बाजूला या बौद्धकालीन लेण्या आहेत त्या डोंगरात कोरलेल्या. चला आपण आता देवी मातेच्या दर्शनासाठी जाऊया. आई एकविरेचा उदो. आई आई
आई एकविरा माते की क्या बात आहे, क्या बात आहे. आई एकविरेचा उदो उदो. मंडळी नमस्कार. एकविरा आईचं एकदम मस्त दर्शन झालं, छान दर्शन झालं. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. निसर्गात फिरा, छंद जोपासा आणि आनंदी राहा. धन्यवाद.